मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। आज माझी जर्नी आहे बारामतीची। मित्रांनो, हा काही फक्त फिरायला निघालेला प्रवास नाही, तर प्रवास हाच माझा व्यवसाय आहे आणि माझी ओळखही। मी ट्रॅव्हलिंगची सेवा देतो आणि माझ्याकडे आहे माझी स्वतःची स्विफ्ट डिझायर गाडी, ज्यातून मी वैयक्तिक भाड्याने लोकांना त्यांच्या प्रवासात सोबत करतो। आजही असाच एक प्रवास मिळाला आहे, सेवागड तांडा येथून बारामतीपर्यंतचा। पण माझ्यासाठी हा फक्त भाड्याचा प्रवास नाही, तर प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण एक नवीन गोष्ट घेऊन येते। म्हणून ठरवलंय आजचा प्रवास फक्त स्वतःपुरता न ठेवता तुमच्यासोबतही शेअर करण्याचा। तर चला, आज आपण एकत्र निघूया या प्रवासाच्या वाटेवर, जिथे कामही आहे आणि थोडी भटकंतीही। तर मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे बारामती येथे। ज्यांना घेऊन आलो होतो त्यांचं काम कोर्टात आहे आणि त्यांनी सांगितलं दुपारचे 12-1 वाजेपर्यंत वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही पार्किंगमध्येच थांबा। मग मी असा विचार केला, इतका वेळ बसून काय करायचं, चला तोपर्यंत बारामती थोडं फिरून पाहूया। खरं सांगतो मित्रांनो, बारामती शिरताच एक वेगळीच भावना मनात आली। हे शहर आहे की एखादं हिरवगार बाग बगीचा असं वाटायला लागलं। रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी असलेली झाडांची रांगा, मंद वाहणारा वारा आणि त्या सगळ्यातून जाताना मन अक्षरशः प्रसन्न झालं। क्षणभर वाटलं मी शहरात नाही, तर एखाद्या निसर्गरम्य वाटेवर चाललोय। मग मी विचार केला, बारामती फिरायचंच तर एखादं खास ठिकाण पाहूया। तेव्हाच मला एक ठिकाण गुगलवरती सापडलं, सिद्धेश्वर महादेव मंदिर। म्हणतात हे मंदिर खूप जुनं आहे, इतिहास जपून ठेवलेलं आणि शांततेचा अनुभव देणारं। चला तर मी असं ठरवलं, आता सिद्धेश्वर महादेव मंदिर पाहूया। मी ज्या ठिकाणी गाडी पार्क केली तिथून मंदिर साधारणतः 2.5 किलोमीटरचं अंतरावर आहे। मग मी असं ठरवलं, गाडी तशीच ठेवूया आणि हा रस्ता पायी पाहूया, कारण पायी जात असताना आपल्याला बारामती शहर पण पाहता येईल। गाडीने नाही तर पावलांनी चाललं की खरंच सौंदर्य दिसतं। आणि बस आता सुरू होतो बारामतीच्या सुंदर रस्त्याची माझी छोटीशी पायी सफर। सुरुवातीलाच एक छान मंदिर दिसलं, श्री विमलनाथ जैन मंदिर। मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि बाहेरच सोनेरी रंगाचे हत्तींचे पुतळे पाहून मन खूप प्रसन्न झालं। मंदिरात आत गेल्यावर सुरुवातीला श्री नाकोडा भैरव देव यांचे दर्शन झाले। त्यांच्यासोबतच श्री मणिवीरभद्र देव यांचेही दर्शन झाले। त्यांच्या समोरच सरस्वती देवी माता आणि पद्मावती देवी यांचेही दर्शन झाले। मला आतलं शूटिंग करायचं होतं मित्रांनो, पण मंदिरात शूटिंगला परवानगी नव्हती, म्हणून मी आतील शूटिंग केली नाही। शेवटी मी विमलनाथांचं भगवानांचे दर्शन घेतले। मन खरंच फार प्रसन्न झालं। दर्शन घेतल्यावर मी माझा पुढील बारामती पाहण्याचा प्रवास सुरू केला। समोरच तुम्हाला दिसत आहे पंचायत समिती इमारत। पहा किती सुंदर आहे पंचायत समिती इमारत। तालुक्याची ही पंचायत समिती इमारत असं वाटतच नाहीये। रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार अशी झाडे लावलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। झाडांबरोबर लाइटिंग पण आहे। रात्रीचा नजारा फार सुंदर दिसत असेल। किती सुंदर असं हा हायवे आहे। हायवे असं वाटतच नाहीये। इथली शासकीय शाळा, बारामती येथील रेल्वे स्टेशन, कसं सुंदर नियोजन केलं आहे पहा। कालवा आहे किंवा सांडपाणी आहे ते सांगता येणार नाहीये, पण नियोजन इतकं भारी केलेलं आहे बघा। तिरंगा सर्कल, एकच तिरंगा लावलेला आहे बघा। माय बारामती खरंच सुंदर असं नजारा पाहण्यासाठी सिटी बनवलेली आहे पहा। या कालव्याच्या बाजूला ठिकठिकाणी बसण्यासाठी सोय केली आहे। हा चौकुला आहे, त्यावर रस्ता चाललेला आहे। एकदम सुंदर असा नजारा।
खरंच मन रमलं इथं येऊन. अजून तर मी मंदिराकडे जायचा बाकी राहिलेला आहे आणि इथला नजारा पाहूनच असा मन पूर्ण प्रसन्न झालेला आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता समोरच पुरातन असं मंदिर दिसत आहे. पहा, मंदिर पाहूनच असं वाटतंय फार सुंदर असं नक्षीकाम केलेलं मंदिर दिसतंय. हे सिद्धेश्वर मंदिर ची स्थापना 1237 ची आहे वाटते. हे बारामतीचे ग्रामदैवत म्हणून आहे. समोरच आता आपण आतमध्ये गेल्यावर नंदी भगवानांचे दर्शन होत आहे. मंदिराचं टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत होतं. आपल्याला येण्यास फार उशीर झाला असल्यामुळे आतलं आपल्याला काही दर्शन मिळणार नाही असं वाटते. तरी पाहूया, आतमध्ये जाऊन दर्शन मिळालं तर दर्शन घेऊया. फार सुंदर असं बांधकाम आहे. पुरातन असं काम आहे. आपल्याला येण्यास उशीर झाल्यामुळे मंदिर बंद आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. मंदिराचं तर दर्शन आपल्याला मिळालं, पण महादेवांच्या पिंडीचं दर्शन आपण काही आतून करू शकलो नाही. पण चला, आता परतीच्या प्रवासात निघालेलो आहे. हे आहे बारामतीचं लोकल मार्केट. फार गर्दी अशी दिसत आहे या ठिकाणी. ऊन फार वाढलेलं आहे मित्रांनो. समोरच पहा, बारामतीचे बस स्टॉप पाहून असं वाटतंय मित्रांनो, हे जसं काय आपण विमानतळ पाहत असेल. फारच सुंदर असं बसस्थानक बनवलेलं आहे. छोटे असे सुंदर असं बगीचा बनवलेला आहे. दुपारच्या टायमाला विश्रांती घेण्यासाठी फार छान जागा आहे. बागेमध्ये भरपूर लोक असं विश्रांती करत आहेत. मी पण या ठिकाणी काही वेळ विश्रांती केली व टाईम फार झाल्यामुळे पुढे निघालो. तर मित्रांनो, मी परत त्या ठिकाणी आलो आहे. माझं फिरून पण झालं आणि त्यांचं पण काम झालेलं आहे. आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे. खरं सांगायचं तर बारामतीबद्दल एक गोष्ट मनात नक्की आली. इथल्या विकासाचं खरंच कौतुक करायला पाहिजे. एक तालुका असूनही इथे इतक्या छान सुविधा, स्वच्छ रस्ते आणि नीटनेटकी व्यवस्था पाहायला मिळते. काही ठिकाणी तर जिल्ह्यांनाही मागे टाकेल असं वाटतं. इथली हिरवाई, शांतता आणि साधेपणातलं सौंदर्य हे सगळं मनात राहून जातं. असा हा छोटासा बारामतीचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर मित्रांनो, शेवटी आम्ही भिगवण येथील प्रसिद्ध मासे खाल्ले आणि अशा प्रकारे आजचा आमचा प्रवास इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच नवीन प्रवासात. तोपर्यंत राम राम.